गुरुदैव दत्त. श्री गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधरांचं संगीतविषयक सखोल ज्ञान. श्री गुरुचरित्राचे रचनाकार सरस्वती गंगाधर गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायामध्ये प्राचीन भारतीय संगीताबद्दलचं स्वतःचं सखोल ज्ञान प्रकट करतात. यापूर्वीच्या 2-3 निरनिराळ्या व्हिडिओजद्वारे निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचं मी वर्णन केलेलं आहेच. यावेळी आता त्यांच्या प्राचीन भारतीय संगीत ज्ञानाविषयी चर्चा करूयात. सामवेदाचं गायन करून रावण भगवान श्री महादेवांना कसं प्रसन्न करून घेतो याचं सविस्तर वर्णन या अध्यायामध्ये सरस्वती गंगाधर करतात. अतुलनीय शक्ती आणि अनन्य शिवभक्ती यासोबतच रावण एक प्रतिभावान गायकही होता आणि विशेषतः सामवेदावरील त्याच्या कौशल्यामुळे अचूकता आणि तल्लीन भावनेनं तो गायन करत असे. हे सगळं वर्णन या 6व्या अध्यायामध्ये करताना सरस्वती गंगाधर 8 गण, 9 रस आणि 7 स्वरांवर आधारित भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया देखील स्पष्ट करतात. सरस्वती गंगाधर एवढ्यावरच थांबत नाही, तर ते ध्वनीची उत्पत्ती आणि त्यांची निरनिराळी रूपं, नाद आणि स्पंदनं यासोबतच रावणाच्या सामवेद गायनाद्वारे प्रकट झालेल्या 36 वेगवेगळ्या रागांचे मूड्स याबद्दलही सविस्तरपणे सांगतात. त्यांना कदाचित असंच म्हणायचं असेल की शास्त्रीय संगीतातील प्रत्येक रागाचा स्वतःचा असा एक विशिष्ट स्वभाव किंवा मूड असतो. तो गायची एक ठराविक वेळ असते आणि ऊर्जा असते आणि अशा अचूक प्रकारे केलेलं गायन श्रोत्यांमध्ये तो विशिष्ट भाव जागृत करण्यासाठी शास्त्रीय संगीत, शास्त्रीय गायन सक्षम असतं. संगीत सम्राट तानसेन यांनी दीपक राग आळवून महालातले दिवे पेटवले आणि त्यानंतर अटळ असलेला त्यांच्या शरीराचा होणारा असह्य दाह शांत करण्यासाठी त्यांच्या सरस्वती या मुलीनं मेघमल्हार राग गाऊन पाऊस पाडला होता. हे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आणि वाचत आलेलो आहोतच. श्री गुरुचरित्राच्या या 6व्या अध्यायातील हा सगळा भाग केवळ रावणाच्या संगीत प्रतिभेचा संदर्भ नसून संगीत हे फक्त कला नव्हे तर आध्यात्मिक साधनाही आहे असं अधोरेखित करणाऱ्या प्राचीन भारतीय संगीतशास्त्रावरील सरस्वती गंगाधरांच्या विद्वत्तेचा पुरावा आहे. श्री गुरुचरित्राच्या वाचकांना ते याचं देखील याद्वारे सूक्ष्म स्मरण करून देतात की संगीत हा परमात्म्याकडे जाण्याचा एक मार्ग देखील आहे. अशा प्रकारे सरस्वती गंगाधर केवळ एक आध्यात्मिक इतिहासकार म्हणूनच नव्हे तर प्राचीन भारतीय संगीत विज्ञानाच्या खरे जाणकार म्हणूनही या अध्यायाद्वारे उदयाला येतात. या अध्यायात किंवा या व्हिडिओमध्ये रावणाचं उदाहरण केवळ यासाठीच आहे की अनेकदा नकारात्मक व्यक्तिमत्व देखील एखादा असामान्य सकारात्मक गुण घेऊन जन्माला येतात आणि त्यामुळे हा अध्याय किंवा हा व्हिडिओ रावणाची एन्डॉर्समेंट किंवा समर्थन अजिबात करत नाही. गुरुदैव दत्त.